श्री स्वामी समर्थ. अध्याय 2. अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांचे आगमन झाल्यानंतर भक्तांच्या जीवनात मोठा बदल घडू लागला. स्वामींच्या दर्शनाने लोकांच्या मनातील भय, दुःख आणि संकटे दूर होऊ लागली. स्वामी समर्थ हे दत्तावतार असल्याची भावना भक्तांच्या मनात अधिक दृढ होत गेली. एके दिवशी अक्कलकोटमध्ये एक गरीब ब्राह्मण स्वामींच्या दर्शनासाठी आला. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. अनेक दिवसांपासून त्याला काम मिळत नव्हते. कुटुंबाच्या पोटापाण्याची चिंता त्याच्या मनात होती. तो मनोमन स्वामींना प्रार्थना करू लागला. स्वामी, माझ्यावर कृपा करा. माझ्या कुटुंबाला आधार द्या. स्वामी समर्थ त्या ब्राह्मणाकडे पाहून हसले आणि म्हणाले, जा, चिंता करू नकोस, तुझं कल्याण होईल. स्वामींच्या त्या शब्दांनी त्याच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. दुसऱ्याच दिवशी त्याला अचानक काम मिळाले आणि त्याच्या घरची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. त्या ब्राह्मणाला समजले की ही सर्व स्वामी समर्थांची कृपा आहे. स्वामी समर्थांचे असे अनेक चमत्कार अक्कलकोटमध्ये घडू लागले. दूर दूरच्या गावातून लोक स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले. काही लोक रोगांनी त्रस्त होते, काहींना आर्थिक अडचणी होत्या, तर काहींना मानसिक दुःख होते. पण स्वामी समर्थांच्या दर्शनाने आणि आशीर्वादाने त्यांचे संकट दूर होऊ लागले. एकदा एक व्यापारी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. त्याचा व्यापार पूर्णपणे बंद पडला होता. त्याला मोठे नुकसान झाले होते. तो स्वामींच्या चरणी जाऊन म्हणाला, स्वामी, माझा व्यापार नष्ट झाला आहे. मला मार्ग दाखवा. स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, धीर धर. सत्य आणि प्रामाणिकपणे काम कर. तुझं भाग्य पुन्हा उजळेल. व्यापाराने स्वामींचे शब्द मनापासून स्वीकारले. त्याने पुन्हा मेहनत सुरू केली आणि काही दिवसातच त्याचा व्यापार पुन्हा वाढू लागला. त्याला खात्री झाली की स्वामी समर्थांची कृपा त्याच्यावर आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगत असत की भक्तांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. त्यांच्या या उपदेशामुळे अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे नाव सर्वत्र पसरले. लोक स्वामींच्या नावाचा जप करू लागले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या जपामुळे वातावरण भक्तिमय होत असे. स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवत असत. स्वामींच्या लीलांचे वर्णन करणे अशक्य आहे. ते कधी रागावत, कधी हसत, कधी शांतपणे बसत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्तांचे कल्याणच दडलेले असे. अनेक वेळा स्वामी समर्थ अचानक एखाद्या भक्ताच्या घरी जात आणि त्याच्या संकटाचे निरसन करत. त्यामुळे लोकांना खात्री पटली की स्वामी समर्थ हे सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहेत. भक्तांनी जर मनापासून स्वामी समर्थांचा नामजप केला आणि त्यांच्या चरणी श्रद्धा ठेवली, तर त्यांच्या जीवनातील संकटे नक्की दूर होतात. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अनेक भक्तांचे जीवन आनंदी आणि समृद्ध झाले. श्री स्वामी समर्थ.